कुशीनगर जिल्ह्यातील जवळा बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अरवली गावात यादव कुटुंब राहत होते. पुरुहू यादव 50 पार केलेला गृहस्थ आपल्या पत्नी गीता देवी आणि मुलगा दीपक सोबत राहत होता. वॉचमनची नोकरी करणारा पुरुहू आपल्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, तर गीता देवी देखील छोटे मोठे काम करून संसाराला हातभार लावत होती. सामान्य परिस्थितीतील हे कुटुंब त्यांच्या जगण्यात समाधानी होते. दीपक विवाहयोग्य झाल्यावर त्याच्या विवाहासाठी वधू शोध सुरू झाला आणि त्याच्या आयुष्यात गुडिया आली. माहुलीसारखी सुंदर गुडिया दीपकला पहिल्याच नजरेत भावली आणि त्याने ती पसंत असल्याचं आपल्या पालकांना सांगितलं. विशेष म्हणजे गुडिया आधीच पुरुहूला खूप आवडलेली होती. तिच्या मांसल तरणेबाण देहाकडे त्याचे वारंवार लक्ष जात होते. दीपक आणि गुडियाचं लग्न ठरलं, सगळे सोपस्कार पार पडले आणि गुडिया सून म्हणून घरात आली. नवदाम्पत्याचं आयुष्य सुखाने सुरू झालं आणि सासू सासऱ्यांच्या लाडामध्ये गुडियाही आनंदात होती. विशेषतः पुरुहू तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता. तिच्या मागे पुढे करत, हवं नको बघत. दिवस सरत होते. 5-6 महिने उलटून गेले तरी गुडिया गरोदर राहिली नाही. यावरून कुजबूज सुरू झाली. गुडियालाही मातृत्वाची तीव्र ओढ होती, पण अद्याप काही घडलं नव्हतं. दिवसा दीपक कामावर जात असे, तर पुरुहू आणि गुडिया घरात एकटे राहत. याच काळात पुरुहूने तिच्याकडे आकर्षणाने पाहायला सुरुवात केली. तिला स्पर्श करू पाहू लागला आणि सुरुवातीला दुर्लक्ष करणारी गुडिया नंतर प्रतिसाद देऊ लागली. त्यांच्यातील ओळख थट्टा मस्करीत बदलली आणि एका मर्यादेनंतर त्यांच्या शारीरिक जवळीकीत वाढ झाली. घरात कोणी नसल्यामुळे दोघेही निर्भयपणे शरीरसुख घेऊ लागले आणि त्यांच्या नात्याच्या सीमारेषा पुसट होऊ लागल्या. अशा प्रकारे दीपकच्या अनुपस्थितीत गुडिया दिवसा सासऱ्यासोबत, रात्री नवऱ्यासोबत शारीरिक संबंधात गुंतत होती. दोघांनी हे अनैतिक नातं इतक्या काळजीपूर्वक लपवलं की कोणालाच कळलं नाही. पण काळ कुणालाच लपवून घेत नाही. 1.5-2 वर्ष हे संबंध गुपचूप सुरू होते, पण 2 महिन्यांपूर्वी घोळ झाला. एका सकाळी पुरुहू कामावरून घरी आला. दीपक बाहेर गेला होता आणि गीता देवी मजुरीसाठी. घरात कामं उरकल्यावर पुरुहूने गुडियाला बोलावलं. ती आली. दोघे जवळ आले आणि त्यांच्या शरीरसुखाच्या खेळात गुंतले. पण अचानक गीता देवी घरी आली आणि तिने हे दृश्य पाहून धक्का बसला. ती आपल्या नवऱ्याला थेट सुनेसोबत अश्लील अवस्थेत पाहून हादरली आणि त्याला सुनावलं. त्यावरून त्यांच्यात भांडण झालं, पण ती ही गोष्ट दीपकला न सांगता गिळून गेली. मात्र आता तिने सतत घरात राहून लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे सासरा सून जोडीला परत मिळणं कठीण झालं. त्यांना गीता देवी अडथळा वाटू लागली आणि अखेर तिचा काटा काढायचा निर्णय घेतला. 12 एप्रिल 2025 रोजी घरात गीता देवी आणि गुडिया होत्या आणि संतप्त मनस्थितीत गुडिया व पुरुहूने एकमेकांना खुणा केल्या. गुडियाने चुलीतील जळके लाकूड घेऊन गीता देवीवर हल्ला केला आणि पुरुहूने डोक्यात विटा मारल्या. गीता देवी निपचित पडल्यावर तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून त्यांनी टाकी बंद केली. संध्याकाळी दीपक घरी आल्यानंतर गुडियाने खोटं सांगितलं की कोणीतरी दुचाकीवरून आलं आणि गीता देवी त्याच्यासोबत गेली. दीपक घाबरला, पण वाट पाहूनही आई परत न आल्याने दुसऱ्या दिवशी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेला. चौकशीत गुडिया गोंधळली. तिने खोट्या उत्तरांतून गुंता वाढवला. अखेर 3ऱ्या दिवशी शौचालयाच्या टाकीत मृतदेह सापडला आणि सत्य बाहेर आलं. गुन्ह्याच्या सखोल चौकशीत गुडियाने सगळं उघड केलं. गेल्या 2 वर्षांपासून चाललेले अवैध संबंध, गीता देवीने त्यांना रंगेहाथ पकडलं आणि त्यातून निर्माण झालेला राग, या सगळ्यातून तिने आणि पुरुहूने मिळून हत्या केली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.